काँग्रेसमध्ये असताना काही मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका घेतल्याने देशातील सर्वोच्च पद हुकल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे। नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका प्रकट मुलाखतीत पवारांनी आपल्या मनातली भावना व्यक्त केली। संसदीय कारभाराच्या तब्बल 50 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा पट यावेळी शरद पवारांनी उलगडला। संसदेतल्या सर्वोच्च पदाचं नेतृत्व करण्याइतकं संख्याबळ जमवू शकलो नाही, हे वास्तव मान्य असल्याचंही ते यावेळी म्हणाले। या सर्वोच्च पदाचा विचार आपण सोडून दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। जून महिन्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी चंद्रपूरपासून राज्याचा दौरा करणार असल्याचंही ते म्हणाले। शेती व्यवसायात 18 ते 20% शेतकरी आहेत, तर ग्राहक 78 ते 80% आहेत। त्यामुळे सरकारकडून ग्राहकांच्या हिताचे निर्णय घेतले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं। काँग्रेसी विचारसरणीच्या लोकांनी चुका केल्या आहेत, पण आम्हाला बिघडायला 50 वर्ष लागली, तर भाजप मात्र 2 वर्षातच बिघडली, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला। आजची ही मुलाखत मी काँग्रेस पक्षात वाढलो, त्या विचारांनी वाढलो। जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराच्या संबंधीचं आकर्षण माझ्या मनामध्ये होतं आणि तो विचार आजही माझ्या मनामध्ये आहे। हे सगळं करत असलो तरी त्या विचारानं काम करत असताना काँग्रेस संघटनेमध्ये काही महत्त्वाच्या प्रश्नाच्या संबंधी स्वच्छ मतं मांडण्याच्या संबंधीची भूमिका मी सातत्याने घेतली आणि त्याचे काही दुष्परिणाम राजकीयदृष्ट्या कदाचित सहन करावे लागले असतील, ते मला सहन करावे लागले आणि त्याच्यापासून मी बाजूला झालो। आणि त्याच वेळेला राष्ट्र पातळीवर सर्वोच्च पदावर जाण्याच्या संबंधीच्या भूमिकेचा विचार हा मी डोक्यातनं काढून टाकला। तर महाराष्ट्रातला शेतकरी जणू काही बांधावर आपली वाट पाहतो, तर आपला असा काही विचार आहे का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटावं, बोलावं आणि अधिक काहीतरी धीर आधार द्यावा? मी आता माझ्यापुरतं ठरवलेलं आहे की येत्या 15 दिवसाच्या नंतर मी चंद्रपूरपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात जाणार आहे आणि जाऊन 2-3 वर्गाशी बोलणार आहे। मी काही राजकारण करणार नाही, काही नाही। मी शेतकऱ्यांशी बोलेन, मी तरुण पिढीच्या बरोबर बसेन आणि नागरी भागातले डॉक्टर, वकील, प्राध्यापक वगैरे हा जो मतं तयार करणारा वर्ग असतो त्यांच्याशी सुद्धा बोलू इच्छितो आणि त्यांना हे सांगू इच्छितो किंवा ही स्थिती आहे, याच्यात आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। हा बळीराजा जर उद्ध्वस्त झाला तर देश उद्ध्वस्त होईल। या देशाचा भुकेचा प्रश्न शेतकरी समाजाने असल्याशिवाय सुटत नाही आणि त्यामुळं त्याच्यासाठी सगळ्यांनी म्हणून हातभार लावला पाहिजे। हे एक वातावरण राज्यामध्ये तयार करावं असं मला वाटतं आणि त्या कामाला मी सुरुवात करणार आहे। मी नाव सांगत नाही, पण देशाचे निर्णय घेणाऱ्या लोकांच्या पैकी एकांशी माझी चर्चा झाली आणि त्यांना मी सांगितलं की शेतीमालाच्या किमती वाढवा तुम्ही। त्यांनी मला सांगितलं की पवार साहब, आप किसानों की बात हमेशा करते हैं, देश में किसानों की आबादी कितनी है, शेतकऱ्यांची संख्या किती आहे? 18 ते 20% आहे। ग्राहकांची संख्या किती आहे? ती ग्राहकांची संख्या जवळपास 78 ते 80% आहे। त्या ग्रस्तांनी मला स्वच्छ सांगितलं, तुम्ही उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मांडत राहा, आम्ही ग्राहकांच्या हिताची जपणूक करू। तुम्ही किंमत जास्त द्या म्हणलं तर ग्राहक आहे, जो खाणार आहे तो नाराज होईल। आम्हाला त्याला नाराज करायचं नाही। आमची राजकारणातली आमचं लक्ष या खाणाऱ्या लोकांच्याकडे अधिक आहे, पिकवणाऱ्यांच्याकडे नाही। आता हा विचार निर्णय घेण्याचा अधिकार असलेल्या लोकांच्या मनात असेल तर शेतकऱ्याच्या संबंधीचे निर्णय योग्य होतील अशी अपेक्षा करणं योग्य नाही। त्यासाठी सामुदायिक शक्ती उभी करणं आणि शेतकऱ्याला न्याय मिळेल यासाठी बाकीचे मतभेद सोडून एकत्र येणं याची आज गरज आहे आणि त्या कामाला लोकांचा पाठिंबा मिळावा असं मला मनापासून वाटतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।